प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणाजवळ येतो। प्रभू येशू, धन्यवाद देतो, आजची भक्ती आशीर्वादित केली आणि देवा तू आम्हाला प्रत्येकाला स्पर्श केला। प्रभू आता जसं वचन घेऊ, आजच्या वचनांद्वारे तू आमच्याशी बोल, आम्हाला स्पर्श कर, आम्हाला आशीर्वाद दे। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे, म्हणून देवा तू आई, आमेन। प्रेज द लॉर्ड। आजचा आपण विषय घेणार आहोत, आमचं त्रासातून जाणं आमच्या भल्यासाठी असतो। प्रेज द लॉर्ड। आमचा प्रत्येक त्रास आमच्या भल्यासाठी असतो आणि म्हणून आम्ही या वचनांतून शिकणार आहे की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून बायबलमध्ये आज आपण बघणार आहोत, योसेफाबद्दल आपण शिकणार आहोत। प्रेज द लॉर्ड। उत्पत्तीचं पुस्तक आपण 37 अध्याय 12 वचनामध्ये जाणार आहोत। बायबल सांगतं योसेफ हा आपल्या भावांमधला सर्वात लहान भाऊ होता। काय होता? सर्वात लहान भाऊ होता। आणि वचनात असं दिलेलं आहे की त्याचा बाप त्याच्यावर जास्त प्रेम करायचा। तो भावांचा नाही पण बापाचा लाडका होता। प्रेज द लॉर्ड। तो कुणाचा लाडका होता? बापाचा लाडका होता। आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे, त्यामुळे त्याचे बाकीचे भाव त्याचा द्वेष करत होते। काय करत होते? त्याचा द्वेष करत होते। आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की याचं भाव जे होते हे एकत्र मिळून कळप चारायचे। काय चारायचे? बायबलमध्ये दिलेलं आहे की याकोबाला जे हे होते त्याचा कळप होता, हे त्याचे भाव चारत होते। आणि एक दिवस काय झालं की बराच दिवस त्याचे भाव कळप चारत असताना घरी आले नाही। काय झाले? ते घरी आले नाही। बरेच दिवस त्यांना लागले, तर कळप चारता 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 ते कुठेतरी पुढे निघून गेले। आणि म्हणून योसेफाच्या भावाने काय केलं की नाही, योसेफाच्या बापाने काय केलं, योसेफाला म्हटलं की तू जा आणि आपल्या भावाचा शोध घे। काय कर? भावाचा शोध। आणि बायबल सांगतं की हा योसेफ भावांचा शोध घ्यायला निघाला रानामध्ये। आणि पुढं काय झालं आपण वचनातून पाहूया। उत्पत्तीचं पुस्तक 37 अध्याय 12 वचन। नंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शेकेमास गेले। मग इस्रायल योसेफाला म्हणाला, तुझे भाऊ शेकेमात कळप चारत आहेत की नाही? चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो। तेव्हा तो त्याला म्हणाला, मी येथे आहे। 14। तो त्याला म्हणाला, तू जाऊन तुझे भाऊ बरे आहेत की कळप बरे आहे की नाही हे पहा आणि माझ्याकडे परत वर्तमान आण। आणि त्याप्रमाणे त्याने त्याला हिब्रोन खोऱ्यातून पाठवले आणि तो शकेमास गेला। प्रेज द लॉर्ड। पुढचं वचन। तेव्हा तो रानात फिरत होता आणि पहा, तो एका माणसाला आढळला आणि त्याने त्याला विचारले, तू काय शोधतोस? तेव्हा तो म्हणाला, मी आपल्या भावांचा शोध करीत आहे। मी तुला विनंती करतो, ते कोठे कळप चारित आहेत ते मला सांग। मग तो माणूस म्हणाला, ते येथून गेले आहेत, कारण आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले। मग योसेफ आपल्या भावाला शोधायला आणि ते दोथान येथे त्याला आढळले। शोधायला गेला आणि दोथान येथे ते आढळले। कशा प्रकारे हा आपल्या भावांचा शोध घेत घेत शेकेमास गेला। शेकेमामध्ये एक माणूस त्याला आढळला। त्या माणसाला त्यांनी विचारलं, माझ्या भावांना तू पाहिले का? तो म्हणे, हा, ते इथे होते पण आता ते पुढे गेलेले आहेत। आणि ते दोथानास गेल्यानंतर तिथेही तो आपल्या भावाचा शोध घेत त्यापर्यंत पोहोचला। पण पुढे काय झालं? पुढच्या वचनात 21 किंवा 18। तेव्हा त्याने त्याला दुरून येताना पाहिले आणि तो त्यांच्याजवळ येण्याच्या आधीच त्यांनी त्याला जीवे मारायचं कट केलं। काय केलं त्यांनी? त्याला जीवे मारायचं। ती बघत होती, अरे दुरूनच हा आपल्याकडे येत आहे। आणि त्यांनी आपसामध्ये ठरवलं, अरे आता चांगला चान्स आहे त्याला मारायचा, त्याला मारून टाकण्याचा। लय भावाचा लाडका आहे का? आपल्या बापाचा लाडका आहे का? लय स्वतःला शाळा समजतोय का? आता मी काय करू, आपण काय करू, याला मारून टाकू। पण पुढे त्यांनी काय कट केला आपण बघणार आहोत आणि याच्यातून काहीतरी प्रभू आपल्याला शिकवणार आहे। 19 वचन। आणि ते एकमेकांना म्हणाले, पहा, हा स्वप्नांचा धनी येत आहे, तर आता चला आपण त्याला जीवे मारू आणि एखाद्या खाचेत त्याला टाकून देऊ आणि कोणी वाईट जनावराने त्याला खाऊन टाकले आहे असे आपण म्हणू। मग त्याच्या स्वप्नांचं काय होईल हे आपण पाहू। आपल्याला सर्वांना माहिती आहे
योसेफाबरोबर परमेश्वर होता. देव त्याला स्वप्नाद्वारे दर्शन द्यायचा आणि योसेफ हा आपल्या बापाचा पण लाडका होता. योसेफाने असं स्वप्न पाहिलं होतं की त्याच्या स्वप्नामध्ये सूर्यचंद्र तारे त्यांनी पाहिले होते. काय पाहिले होते? आणि सर्व चंद्र सूर्याला नमन करतात असे त्यांनी पाहिलं होतं. त्याच्यानंतर त्याला अजून एक स्वप्न पडलं की तो शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये खूप साऱ्या पेंड्या, गवत बांधलेल्या पेंड्या असतात. त्या पेंड्या त्यांनी पाहिलेल्या असतात आणि एका पेंडी पुढे सर्व पेंड्या नमन करतात, असं योसेफाला स्वप्न पाहिलं होतं. आणि बायबलमध्ये त्यांनी सांगितलं आपल्या सर्व भावांना, आपल्या वडिलांना पण त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे 2 स्वप्न मला पडलेले आहेत. सर्व चंद्र मला नमन करतात, सूर्य तारे मला नमन करतात आणि एक पेंडी अशी उभी आहे आणि सर्व पेंड्या त्या पेंडी पुढे नमन करतात. आणि त्याच्या भावाला असं वाटलं या स्वप्नाचा अर्थ असा आहे की काय तू आमच्यावर राजा होणार आहेस का? तुझ्या पुढे आम्ही नमन करणार आहे का? आणि असं त्या स्वप्नाचा अर्थ होता. आणि त्यामुळे हे त्या योसेफावर ईर्ष्या करायचे, द्वेष करायचे. ते काय म्हणत होते? हा स्वप्नांचा धनी येत आहे. काय म्हणत होते? स्वप्नांचा धनी येत आहे. हा स्वप्नांचा धनी येत आहे, याला काय करू आपण? खाचेत टाकू. म्हणजे त्याचं स्वप्नांचं काय होईल आपण पाहू. याच्या स्वप्नांचं काय होईल आपण पाहू. आणि नंतर त्यांनी प्लॅन केला, योजना केली त्याला जीवे मारायची. पुढे वाचूया आपण. तेव्हा रहोबेनाने ते ऐकले. म्हणजे एक त्याच्यातला भाव होता बरं का, तो त्याच्यावर प्रेम करत होता, ते योसेफावर प्रेम करत होता. आणि पुढे वचन, आणि मग तो म्हणाला आपण त्याला जीवे मारू नये. आणि रहोबेनाने त्याला म्हटले याचं रक्त पाडू नका, रानात याला खाचेत टाका आणि त्याच्यावर हात टाकू नका. त्याला त्याच्या हातातून सोडून त्याच्या बापाकडे परत पोचते करावे म्हणून त्याने असं म्हटलं होतं. आणि असे झाले की योसेफ, पुढं काय बघू, आणि योसेफ आपल्या भावांजवळ आला तेव्हा त्याने योसेफाचा झगा, म्हणजे तो रंगाचा झगा त्याच्या अंगात होता तो काढून घेतला आणि त्याने त्याला धरले आणि त्याला खाचेत टाकले. पण ती खाच रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते. मग ते भाकर खायला बसले तेव्हा त्याने आपले डोळे वर करून पाहिले तर इस्रायली लोकांचा एक काफला मसाल्यांचं द्रव्य, सुगंधी डिंक, बोळ आणि लादलेला उंटासहित त्या गिलादाहून येत आहे, असं मिस्र देशात चाललं आहे असे त्यांनी पाहिले. बायबलमध्ये दिलेलं आहे का ते जेवण करायला बसलेले असताना त्यांनी समोरून काही लोकांचा तांडा, म्हणजे उंटावर बसलेले व्यापारी लोक ते येताना पाहिले. त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्य होते किंवा त्यांच्याकडे मसाले होते किंवा खूप सारी व्यापार करणारा त्यांच्याकडे माल होता व्यापार करण्यासाठी. व्यापारी लोक त्यांनी पाहिले आणि मग त्यांनी असा विचार केला की याला जर आपण खाचेत जर टाकलं तर आपल्याला काय लाभ मिळणार आहे. आपण काय करू, याला खाचेतून बाहेर काढू आणि त्या व्यापाऱ्यांना काय करू, विकून टाकू. आता त्याच्यामधला एक रहोबेन होता, त्याला काय वाटलं होतं, याला खाच्यामध्ये टाकल्यानंतर मी काय करेन, परत तिथे येईल आणि त्याला बाहेर काढेल. त्याचा असा प्लॅन होता. म्हणून तो काय म्हटलं, याला मारू नका, आपण काय करू, याला खाचेत टाकून देऊ. पण याला खाचेत टाकले असताना यांचा प्लॅन बदलला. यांनी काय केलं, ते व्यापाऱ्यांना पाहिलं इकडे येत आहे, अरे असं करूया ना, आपण याला विकूनच टाकू ना, म्हणजे आपला फायदा पण होईल, आपल्याला पैसे पण मिळतील. पुढं काय झालं बघा. आणि मग 26 वचन, तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, आम्ही आपल्या भावाला मारले तर त्याला लपवले तर काय लाभ, चला आपण त्या इस्माईल लोकांना विकू, आपलं त्याच्यावर हात नसावा, कारण तो आपला भाऊ आणि आपला हाडामासाचा आहे. मग त्याच्या भावाने त्याचे ऐकले. तेव्हा मिद्यानी व्यापारी जवळून जात असताना योसेफाला खाचेतून काढले आणि योसेफाला इस्रायल लोकांना 20 रुपयाला विकले आणि त्याने योसेफाला मिस्रात आणले. त्याने किती रुपयाला विकले, 20 रुपयाला. खाचेतून बाहेर काढले आणि 20 रुपयाला. पुढे काय झालं, इतक्यात रुहुबेन खाचीकडे परत आला आणि पहा योसेफ खाचेत नाही असे त्यांनी पाहिले आणि आपली वस्त्र फाडली. आणि तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, मूल नाही, आता मी त्याला कोठे शोधू किंवा कोठे जाऊ.
तो लहान लेकरू होता, 17 वर्षाचा होता. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे यांनी त्याला काय केलं, कुठे विकलं, त्या इस्माईल लोकांना विकलं. आणि बायबल असं सांगत आहे, पुढं तिच्या बापाला जाऊन सांगितलं की एका जनावराला मारलं आणि म्हटले की हा बघा त्याचा जागा, जनावरांनी त्याला खाऊन टाकलेला आहे, तो आमच्यापर्यंत आला, तो मेला, आता तो नाहीये. पण रहुबेनला माहीत नव्हतं याला विकलेलं आहे. आणि रहुबेनला पण वाटलं की आता तो मेला आहे, कुठे शोधायचं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे. पण या इस्माईल लोकांनी त्या योसेफाला मिस्र देशामध्ये गेल्यानंतर मिस्र देशातल्या लोकांना विकून टाकलं. याने पण त्याला काय केलं, विकून टाकलं. पूर्वी लोकांना विकण्याची प्रथा होती, गुलाम म्हणून. जे आपल्याकडे कोणी लोक असायचे त्यांना ते विकायचे, गुलाम म्हणून विकायचे. आणि हा योसेफ आता मिस्र देशामध्ये एक गुलाम म्हणून राहिला. का, कोण म्हणून राहिला, गुलाम म्हणून राहिला. आणि बायबल सांगतं, परत आपण वचनामध्ये पाहणार आहोत 39 वचनामध्ये, तो एका पोटिफरच्या घरामध्ये राहिला. कोणाच्या, पोटिफरच्या घरामध्ये राहिला. आणि बायबल सांगतं नंतर तो पोटिफरच्या, आपण पाहणार नाही जास्त, पण पोटिफरच्या घरामध्ये राहिल्यानंतर तो तिथे तरुण झाला, धडधाकट दिसायला लागला. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का त्या पोटिफरच्या बायकोने त्याला फसवलं आणि त्याला म्हटलं की तू माझ्यावर चुकीचं कृत्य कर. पण त्याने ऐकलं नाही आणि तो पळून गेला. आणि ह्या पोटिफरच्या बायकोनी आणि त्याला तुरुंगात टाकलं. काय केलं त्याला, याने आमच्यावर चुकीचं काम केलंय. ते बाईने त्याच्यावर काय केला, आरोप केला, तर याने माझ्यावर चुकीचं काम केलेलं आहे, म्हणून याला कुठं टाकलं त्याने. आणि तुरुंगामध्ये गेल्यानंतर तो किती वर्ष तुरुंगात राहायला माहिती, जवळजवळ 2 का 3 वर्ष. किती वर्ष, 3 वर्ष. ते मिस्र देशामध्ये असताना, फारो त्या देशावर राजा असताना तो 3 वर्ष त्या तुरुंगामध्ये जवळजवळ राहिलेला आहे. आणि बायबल सांगतं त्या तुरुंगामध्ये 2 लोक जेलमध्ये आलेले असतात. फारोचा एक प्याला धरणारा आणि फारोला एक त्याचं जेवण वाढणारा, त्याचं मेजवानी किंवा त्याच्या मेजवर काम करणारा. हे 2 लोकांनी काहीतरी चुकीचं काम केलं आणि ते पण तुरुंगामध्ये आले. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे ह्या 2 लोकांना स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडलेलं असताना योसेफाने त्यांच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. एकाला असं सांगितलं का तू 3 दिवसांनी मरणार आहे, एकाला असं सांगितलं तू या जेलमधून सुटणार आहे, आणि एकाला सांगितलं तू जेव्हा जेलमधून सुटशील आणि जेव्हा तू पुन्हा त्या फारोच्या राज्यामध्ये प्याला धरायला तू जाशील, तर फारोकडे माझी आठवण कर आणि मला या तुरुंगात बाहेर काढ. पण नंतर असं झालं का त्यांची दोघांची सुटका झाल्यानंतर एक मेला, पण एक पुन्हा आपल्या कामावर तयार झाला, गेला त्या राजाच्या महालामध्ये. पण काही दिवसांनी 2 वर्ष झाले तरी त्याने त्याची आठवण केली नाही, तो विसरून गेला. आणि नंतर कुणाला स्वप्न पडलं, फारोला असं स्वप्न पडलं की 7 वर्ष एकदम जमिनीवर काय राहणार आहे, पृथ्वीवर सुकाळ राहणार आहे. 7 वर्ष सुकाळ राहणार आहे आणि 7 वर्ष दुष्काळ असणार आहे, असं स्वप्न पडलं. 2 प्रकारचे स्वप्न त्याला पडले. पण बायबलमध्ये दिले की त्या स्वप्नांचा अर्थ फारोला सांगणारा त्या देशामध्ये कोणीही नव्हता. त्यांनी घोषणा केली देशामध्ये, जेवढे विद्वान आहेत, जेवढे ज्योतिषी आहेत, जेवढे कोणी या स्वप्नांचा अर्थ सांगणारे आहेत, त्यांनी माझ्याकडे या, मी त्याला अर्ध राज्य देऊन टाकीन, जे पाहिजे ते मी त्याला देऊन टाकीन, पण मला जे स्वप्न पडलेले आहेत त्याचा अर्थ कोणीतरी सांगा. आणि त्याच्या देशामध्ये स्वप्नांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा त्या प्याला धरणारा, ज्याचं तुरुंगातून ज्यांनी बाहेर काढला होता, त्याला जेव्हा स्वप्नांचा अर्थ त्यांनी त्या योसेफाने सांगितलं होतं, त्याला आठवलं की आपल्या देशाच्या तुरुंगामध्ये असा एक व्यक्ती आहे, त्याला स्वप्नांचा अर्थ सांगायला येतो. आणि त्याने राजाला सांगितलं, असा तरुण त्या तुरुंगामध्ये आहे, त्याला बाहेर काढा, तो तुमच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे जवळजवळ 3 वर्षानंतर त्या तुरुंगातून त्या तरुणाला बाहेर काढण्यात आलं. योसेफाला त्या राजमहालात आणलं आणि योसेफाने मग सांगितलं की 7 वर्ष काय होणार आहे, सुकाळ असणार आहे, पण 7 वर्षानंतर दुष्काळ असणार आहे. इतका दुष्काळ का लोक पाण्या वाचून, अन्न वाचून मरणार आहे. मग बायबलमध्ये दिलंय, त्या फारोने सांगितलं मग तूच सांग
आता काय करायचं, तूच आम्हाला काहीतरी आयडिया दे, त्या सुकाळामध्ये नंतर दुष्काळामध्ये आम्ही काय करायचं. आणि मग त्याने त्या फारो राजाने संपूर्ण देशावर त्याला अधिकार दिला. तो म्हटला मी फक्त नावाला राजा राहणार आहे, पण इथून पुढचे सगळे निर्णय तू घ्यायचे, तू माझं राज्य चालवायचं. आणि बायबलमध्ये दिलंय फक्त त्या राजाचे कपडे आणि मुकुट त्या राजाचा होता, सर्व अधिकार घ्यायचं त्याच्या हातात होतं. कोणाच्या हातात? म्हणजे योसेफ मिस्र देशावर अधिकारी बनला. एक गुलाम मिस्र देशावर काय बनला? अधिकारी बनला. त्याच्या भावाने त्याला मारलं, खड्ड्यात टाकलं, गुलाम म्हणून विकलं, पोटिफरच्या त्या घरामध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तो इतक्या वर्ष जेलमध्ये होता, पण एक दिवस तो गुलाम काय झाला? अधिकारी झाला. प्रेज लॉर्ड. तो गुलाम काय झाला? अधिकारी झाला. म्हणून आपण ज्या परिस्थितीमध्ये जातो त्या परिस्थितीमध्ये आपण कधीही असं म्हणू नका की प्रभू ह्या परिस्थितीतून मी का चालली आहे, काय तू माझ्या बरोबर नाहीये का, या सगळे दिवस मला का पाहायला लागतायत, हे सगळे प्रसंग माझ्यावर का आलेले आहेत, एवढ्या कष्टातून एवढ्या त्रासातून मला का जावं लागत आहे. पण एकच विश्वास ठेवायचा, एक दिवस माझा प्रभू मला उंच करणार आहे, एक दिवस माझा प्रभू माझी परिस्थिती बदलणार आहे. आणि बायबलमध्ये दिलेला आहे हा गुलाम एक अधिकारी झाला, हा देशावर काय झाला? पण आज विश्वासणाऱ्यांना मला सांगायला आवडेल की काही वर्ष काही दिवस तुम्ही गुलामासारखे जरी असले तरी त्या ठिकाणामध्ये राहा, तुम्ही तुरुंगात जरी असले तरी त्या ठिकाणामध्ये राहा, देवाची वाट पहा, देव तुमच्या जीवनात काहीतरी उत्तम करणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये दिलेला आहे की हा त्या मिस्र देशावर अधिकारी झाल्यावर सर्व जगामध्ये दुष्काळ पडला, लोक मरायला लागले, लोक अन्नासाठी तडफडू लागले. आणि हे एका कनान राष्ट्रामध्ये होते. त्याचे भाऊ, त्याचा बाप, आणि त्याच्या बापाने एकदा ठरवलं, त्याच्या मुलांना म्हटला, अरे आम्ही असं ऐकलंय मिस्र देशात खूप धान्य आहे, आपल्याकडे जी संपत्ती आहे ती घेऊन मिस्र देशात जा ना, धान्य विकत घेऊन या. त्या बापाने काय म्हटलं त्याच्या लेकरांना, त्यांच्या मुलांना, तू मिस्र देशात जा आणि तिथून काय आण? धान्य आण. तुम्हाला माहितीये. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या योसेफ आणि त्याच्या भावांना त्यांनी ओळखलं की हे माझे भाऊ आहेत, पण त्यांनी आपली ओळख दाखवली नाही. आणि मग हळूहळू काही दिवस त्यांना धान्याचा पुरवठा करत राहिले. पण एक दिवस असं आले की ते दोघं एकत्र समोरासमोर आले. मग त्यानंतर तो योसेफ त्या लोकांना, त्या भावांना काय म्हणाला आपण त्या वचनातून पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्यायमध्ये तो आपल्या भावांना काय म्हणाला आपण बघणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय या वचनातून आपल्याला पाहायला मिळत आहे की सगळ्या परिस्थितीतून जरी गेलं तरी देव आपल्याला उंच करेल. आमेन. दुसरी गोष्ट की प्रत्येक गोष्टीच्या मागे देवाच्या योजना आहे. देवाच्या योजना आहेत. बघा या ठिकाणी योसेफ आपल्या भावांना काय म्हणत आहे. 45 अध्याय आपण डायरेक्ट 4थं वचन वाचूया. मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही माझ्या जवळ या. तेव्हा ते जवळ आले आणि तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्रात विकले तो मीच आहे. त्याने आपल्या भावांना काय करून दिली? आठवण करून दिली. आणि पुढे काय झाला? 5वं, तर मी तुम्हाला इकडे तुम्ही मला इकडे विकले यावरून आता खिन्न होऊ नका आणि आपल्या स्वतःवर रागू नका, कारण देवाने मला जीव वाचवण्याकरता तुमच्या पुढे पाठवले आहे. देवाने मला तुमचा जीव वाचवण्याकरता तुमच्या पुढे पाठवले आहे. कारण 6वं वचन, कारण ही गेली 2 वर्ष देशात दुष्काळ पडला आहे, आणखी 5 वर्ष आहेत आणि त्यात नांगरणी कापणी होणार नाही, तर पृथ्वीवर तुम्हाला शेष म्हणून राखायला आणि मोठ्या तारणाने तुम्हाला वाचवायला देवाने मला तुमच्या पुढे पाठवले आहे. पृथ्वीवर तुमचं शेष राहायला. कारण या पृथ्वीवर मिस्र देशामध्ये हा जर अधिकारी नसता तर ते लोक वाचले असते का? कारण कित्येक वर्ष त्यांनी ते अन्न विकत घेतले असते. 2 वर्ष झाले ते अन्न विकत घेत होते. आता त्यांच्याकडे पैसा पण राहिला नसेल, त्यांच्याकडे सोने दागिने पण राहिले नसतील, धन पण राहिलं नसेल. आणि मग त्या योसेफाला कळालं
का तुमचं शेष म्हणजे तुमचं वंश ह्या पृथ्वीवर टिकावा, तुम्ही ह्या पृथ्वीवर राहावं, देवाने मला अगोदरच या देशात पाठवलेलं आहे. ते त्याला आठवलं, ते त्यांनी ओळखलं. आता तुम्ही खिन्न होऊ नका, आता तुम्ही राग करू नका किंवा तुमच्या मनात काही तुम्ही असं ठेवू नका, कारण मला आता हे कळालेलं आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे की त्याला किती त्याच्या भावाचा राग आला असताना, किती त्याच्या भावाला त्यांनी हाकलून लावलं असतं. तुम्ही माझ्याबरोबर जर असे वागले तर मी तुमच्याबरोबर पण असंच वागणार. तो त्याला वाटलं असतं की नाही आपण त्याच्या जागी असतो तर आपण पण मनामध्ये राग ठेवला असता. आणि त्यांना पण तो म्हटला नाही, ज्याला देवाचं भय होतं, ज्याच्या बरोबर देव होता, देव त्याला आपल्या स्वप्नाद्वारे दृष्टांताद्वारे सगळं काही गोष्टी प्रकट करत होता, त्यांनी एक गोष्ट मान्य केली की मलाच देवाने ह्या देशामध्ये पाठवलेलं आहे. होय तुम्ही मला मारलं, मला खाचेत टाकलं, मला गुलाम म्हणून विकलं, मी तुरुंगात इतके वर्ष काढले, पण हे सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी झाल्या. या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी झाल्यात. आणि म्हणून त्याच्या भावांना तो समजत आहे. 8वं वचन, तर आता तुम्ही नाही पण देवाने मला इकडे पाठवले आणि त्याने मला फारोचा बाप आणि त्याचा सर्व घराचा धनी आणि सर्व मिस्र देशाचा अधिकारी केले आहे. तर तुम्ही लवकर माझ्या बापाकडे जा, त्याला सांगा तुम्ही तुमचा मुलगा योसेफ म्हणतो देवाने मला सर्व मिस्र देशाचा धनी केला आहे, तू खाली माझ्याकडे ये, उशीर करू नको आणि तुम्ही गोषण प्रांतात राहा, तू आणि तुझी मुले आणि तुझ्या मुलांची मुले, तुझं कळप, तुझी खिल्लारे, जे काही तुझे आहे ते माझ्या जवळ राहतील आणि तेथे मी तुझा प्रतिपाळ करीन. आणि दुष्काळ काळाची आणखी 5 वर्ष दुष्काळ काळाची अजून 5 वर्ष आहेत, नाहीतर तू आपल्या घरांना सकट जे काही तुझे आहे तू दरिद्री होशील. आणि पहा माझे तोंड तुम्हासी बोललं आहे, तुमचे डोळे आणि माझा भाऊ बन्यामीन यांचे डोळे मी पाहत आहे. तर मिस्रात माझे सर्व वैभव जे तुम्ही पाहिले आहे त्या सर्वांविषयी तुम्ही माझ्या बापाला सांगा आणि तुम्ही त्वरा करून बापानी आणि माझ्या सगळं तुम्ही माझ्याकडे या, लवकरात लवकर या मिस्र देशात तुम्ही सगळे मिळून माझ्याकडे या, मी तुमचा जोपर्यंत दुष्काळ आहे. बघा देवाने अब्राहमाला निवडलं, अब्राहमाला वचन दिलं की मी तुझ्या पिढ्यांचा देव आहे, तुझ्या पिढ्यांशी करार केलेला आहे. अब्राहमाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचा मुलगे हे सर्व 12 वंश. ह्या 12 वंशाचा नाश होऊ नये म्हणून त्या योसेफाला काय केलेलं आहे, मिस्र देशात पाठवलेलं आहे. भावांच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष निर्माण केला, भावांनी त्याला गुलाम म्हणून विकलं, तुरुंगात गेला. तुरुंगात कशा प्रकारे तितक्या वर्ष राहिला, किती कठीण परिस्थितीतून त्याला जावं लागलं असेल त्या काळामध्ये. एक गुलाम म्हणून राहत असताना, तुरुंगात एक कैदी म्हणून राहत असताना. लक्षपूर्वक ऐका. म्हणून कधी कधी आपल्या जीवनात जे काही गोष्टी मला प्रभूने असं दाखवलं की जे काही तुमच्या जीवनात कठीण परिस्थिती असते किंवा त्या परिस्थितीत तुम्ही जात असतात, तुमच्याच लोकांकडून तुमचा द्वेष होतो, तुम्ही विसरून जा. कधीतरी काहीतरी चांगल्या गोष्टी होणार असतात म्हणून हे सगळं होणार आहे, होत असतं. आणि आपण कठीण परिस्थितीत जातो तेही चांगल्या गोष्टीसाठी आहे. देवाला त्याही गोष्टीसाठी देवाला धन्यवाद द्या. त्याच्यानंतर परमेश्वरने मला दाखवलं प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला नसता, वधस्तंभावर गेला नसता, आमचं मरण, आमचे त्रास, आमचे सगळे क्लेश, आमचे श्राप, आमचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलं नसतं तर आम्हाला देवाचं राज्य मिळालं असतं का? मिळालं असतं का? नसतं मिळालं. म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे आमच्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं होणार आहे. म्हणून एका वचनात परमेश्वरने वचन दिलेलं आहे. मला ते 2 दिवसापासून ते वचन खूप आवडलं. एशिया 43 अध्यायामध्ये आपण काढूया 18 वचन. एशिया 43 अध्याय 18 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो जुन्या गोष्टी आठवू नका, मी तुमच्यासाठी एक नवं कृत्य करत आहे, ते तुम्ही ध्यानात आणणार नाही का? काढा वचन एशिया 43 अध्याय आणि 18 वचन वाचा. एशिया 43
अध्याय 18 वचन वाचा. पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका, पुरातन गोष्टी तुम्ही ध्यानात आणू नका. पुढे पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगेल. पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगेल. तुम्ही ते समजणार नाही काय? पहा आता मी नवे कृत्य करतो आणि ते उगवेल आणि तुम्ही ते समजणार नाही का? पुढे मी रानात मार्ग करील आणि वाळवंटात नद्या वाहवीन. रानातले पशु कोल्हे व शहामृग मला मान देतील. बस बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो की मी जंगलामध्ये रानामध्ये मार्ग काढणार आहे. मी जंगलामध्ये रानामध्ये काय काढणार? मार्ग काढणार. बघा जंगल डोळ्यासमोर आणा. तुम्ही जंगलात आहात आणि कुठेच रस्ता दिसत नाही. सिंह आहे, वाघ आहे, विंचू आहे, साप आहे, सगळ्या गोष्टी रानामध्ये आहे. पण त्या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे का मी मार्ग काढणार आहे आणि वाळवंटात नद्या वाहवणार आहे. मी एक नवे कृत्य तुमच्यासाठी करणार आहे. तुम्ही ते ध्यानात आणणार नाही का? ते आता उगवणार आहे. मी रानामध्ये, मी जंगलामध्ये मी मार्ग काढेन आणि मी वाळवंटामध्ये नद्या वाहवेन. तो वाळवंटाच्या ठिकाणी नद्या वाहवणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. तो रानामध्ये काय करणारा आहे? मार्ग काढणारा. आणि सर्व प्राणी मला काय करतील? मान देतील. वाचा तो वचन. सर्व पशु कोल्हे व शहामृग मला मान देतील, कारण मी आपल्या लोकांस माझ्या निवडल्यास पिण्यासाठी रानात जेले व वाळवंटात नद्या देतो. सर्व पशु शहामृग सगळे प्राणी प्रभू म्हणतो मला मान देतील, कारण माझ्या निवडलेल्या लोकांसाठी मी रानात मार्ग आणि पिण्यासाठी वाळवंटात पाणी देणार आहे. आणि पुढचं वचन. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केले. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केलं आहे. आणि म्हणून मी त्या लोकांसाठी काय करणार आहे? जंगलामध्ये मार्ग, रानामध्ये मार्ग काढणार आहे आणि वाळवंटात नद्या वाहवणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुरातन गोष्टी तुम्ही ध्यानात आणू नका. मी नवे कृत्य करणार आहे. तुम्ही ते ध्यानात आणणार नाही का? हे देवाचं वचन आहे. आम्ही वाळवंटात असणार पण नद्या वाहणारा देव आहे. आम्ही जंगलात असणार, त्या जंगलातून मार्ग काढणारा तो देव आहे. तुम्ही तुरुंगात असणार व तुम्ही गुलाम म्हणून विकणार, तो देशाचा अधिकारी करणारा तो देव. प्रेज लॉर्ड. म्हणून ज्या परिस्थितीमध्ये आम्ही असतो, आम्ही त्या परिस्थितीत का चाललो आहोत, आमच्या जीवनात या सगळ्या गोष्टी का घडत आहेत याचा विचार करू नका. पण चांगलं काहीतरी घडणार आहे. कारण ज्या देवाला मी ओळखत आहे तो जिवंत आहे, तो माझा देव आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि तो सगळं काही चांगलं करणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझी स्तुती वर्णावी म्हणून मी माझ्या लोकांना काय केलं? निर्माण केलं. आणि मी त्यांच्यासाठी काय करणार आहे? रानात मार्ग काढेन आणि वाळवंटामध्ये नद्या वाहवणार आहे. पण जुन्या गोष्टी काय झालं तुझ्या मागच्या जीवनामध्ये? काय कोणी काय केलं? आठवू नकोस. कशा परिस्थितीमध्ये तू गेला आठवू नको. नवीन गोष्टी देव करणार आहे. प्रेज लॉर्ड. डोळे बंद करूया, प्रार्थना करू. धन्यवाद पिता परमेश्वर, आम्ही तुझ्या वचनासाठी करोडो धन्यवाद देतो. आज आम्हाला कळालंय ज्या गोष्टी आमच्या जीवनात घडत आहेत आम्ही त्याच्याविषयी चिंता करणार नाही, टेन्शन घेणार नाही, कारण आमच्यासाठी पुढे तू सर्व काही चांगलं घडून आणलेलं आहे. तू राणामध्ये मार्ग आणि वाळवंटात नद्या तू वाहणारा देव आहे. तू आमचा परमेश्वर आहे आणि तू आमच्यासाठी उत्तम योजना आखलेल्या आहेत, उत्तम संकल्प आहे. आणि म्हणून तुझं वचन सांगतं की माझे मार्ग ते तुमचे मार्ग नाही, माझे विचार माझ्या कल्पना त्या तुमच्या कल्पना नाही. जसं आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसं माझ्या कल्पना आणि माझे विचार आहे. प्रभू तुझ्या मार्ग आणि तुझ्या कल्पनांमध्ये आम्हाला राहायला शिकव. ते मार्ग आणि कल्पना यावर आम्हाला विश्वास ठेवायला शिकव. धन्यवाद आजच्या वचनासाठी. सर्व गौरव आम्ही तुला देतो. स्तुती, भक्ती, महिमा, प्रशंसा सर्व काही आम्ही तुला देतो. आणि तू आम्हाला परमेश्वर या दिवसांमध्ये चालव, शिकव आणि पुढच्या गोष्टी पाहायला शिकव. प्रभू या वचनांद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित कर. जे आजारी आहेत
जे बाप्पा अनेक वाईट परिस्थितीतून जे जात आहेत, चिंतेमध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये, कर्जामध्ये, त्यांना ह्या वचनाद्वारे स्पर्श कर आणि आशीर्वादित कर. धन्यवाद या वचनांसाठी. सर्व गौरव मी तुला देते आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की.